गणेश मुळे पाटील, प्रवक्ते सरचिटणीस राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य. शिक्षणाची गंगोत्री अविकसित क्षेत्रामध्ये ज्यांनी आणली ते शिक्षण क्षेत्रातील शिक्षण महर्षी, आमचे गुरुतुल्य कैलासवासी पम राऊसर यांच्या स्मृती जागवण्यासाठी आयोजित केलेल्या ह्या प्रार्थना सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मंडळी गेले 25 वर्ष ह्या विभागामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. या समाजामध्ये ज्यांनी हा समाज घडवण्यामध्ये जी महत्वाची भूमिका घेतली अशा लोकांच्या संपर्कात येण्याचा मी प्रयत्न करतो. कारण असं आम्हाला सांगितलं जातं की परिसराच्या सहवासात आल्यावरती त्या लोखंडाचं सोनं होतं, तसं काहीचं सोनं रावराणे साहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं झाले. कारण सरांचं जीणं हे उपेक्षित असलेल्या लोकांसाठी त्यांनी समर्पित केलेलं आहे. आणि मी स्वतःला एक मध्यमवर्गीय घरातला तरुण म्हणून एक उपेक्षित असलेला तरुण समजतो. गेल्या 25 वर्षात सरांबरोबर अनेक वेळा संपर्क आला. आषाढीची एकादशी असलेली की विठ्ठलाचं दर्शन होत नाही, पण कळस दर्शन झालं तर की ते आत्मसन्मान असतो त्या वारकऱ्याला समजतं, तसा आम्ही वारकरी आहे. आज जसं पमाराव सरांच्या अर्धांगिनी जेव्हा गेल्या त्यावेळी सुद्धा मी ते उपस्थित होतो. त्यांनी ते दुःख असं पचवलं आणि गेल्या 3 तारखेला ती बातमी आली आणि सर आपल्यातून गेले. हा सगळा जीवनपट माझ्या नजरेसमोर आला. मी तसा तुमच्याशी अनोळखी आहे, पण जे मला ओळखत आहेत ते मी त्यांना एवढंच सांगतो की समाजामध्ये ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी अशी माणसं आता कमी होत चाललेली आहे. ज्यांच्याकडून समाज विघातक अशा शक्ती घ्याव्या त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी अशी माणसं फार वाढत चाललेली आहे. मगाशी सगळ्यांनी सांगितलं की हा झपाटलेला माणूस आहे. आणि या सगळ्या राऊत कुटुंबाला सांगतो की कुठेतरी थोडंसं आमच्या अंगामध्ये झपाटले पण यावं, हीच मी गेल्या 25 वर्षाची प्रार्थना केली. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की जे रंजले कांजले ते अशी म्हणे जो आपले, त्वती देव जाणावं तेथे देव ओळखावा, अशा वृत्तीप्रमाणे त्यांनी केलं. पण हे करत असताना एका वेळेवर ते आलं आणि त्यांनी सांगितलं की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमत. कारण ही संस्था चालत असताना सगळ्यांच्याच गोष्टी मान्य केल्या पाहिजेत असं काही नाहीये. शेवटी जे सत्य आणि असत्य काय त्याचे जे मनात केलंय म्हणून तर हा सगळा एवढा प्रपंच उभा राहिलेला आहे. मी माझ्या मुळे पाटील कुटुंबियाच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि एक स्वतः पवार साहेबांचा, शरदचंद्रजी पवार साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून पवार साहेबांच्या वतीने या अशा गुरुतुल्य ऋषितुल्य शिक्षण वर्षेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्या रामसेतू बांधणाऱ्या खारीसारखा एक मी तुम्हाला शब्द देतो रावसाहेब, त्या खारीसारखा जसा वाटा उचलण्याची जर शक्ती मला तुम्ही दिली तर ती नक्कीच मी खारीचा वाटा उचलेल. आणि एवढ्याच भावना व्यक्त करून थांबतो. ओम शांती, ओम शांती.